नमस्कार, मी तृप्ती। आज आहे तामिळनाडू ट्रिपचा 6वा दिवस आणि 6व्या दिवशी आम्ही भेट देणार आहे तिरुवन्नामलाई येथील अरुणाचलेश्वर मंदिराला। गुड मॉर्निंग। 6व्या दिवसाची सुरुवात पॉंडिचेरीमध्ये झाली आहे। आता ब्रेकफास्ट करू आणि तिरुवन्नामलाईला निघू। पॉंडिचेरीवरून अरुणाचलेश्वराचं मंदिर 110 किलोमीटरवर असून 2 तास लागतात पोहोचायला। इथून तिरुवन्नामलाईला जाताना रस्त्यात जिंजीचा किल्ला लागेल। हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी 1677 मध्ये दक्षिण दिग्विजय मोहिमेदरम्यान जिंकला आणि तो मराठा साम्राज्याचा भाग बनला। आज इथे पावसाचं वातावरण वाटत आहे। इथे प्रवास करताना बोर्डवर लिहिलेली इथल्या गावांची नावं वाचणं आणि त्याचा उच्चार करायचा प्रयत्न करणं हा एक चांगला टाइमपास आहे। जिंजीचा किल्ला दिसायला लागला। आता आम्ही वरती किल्ल्यावर नाही जाणार आहे, इथून खालूनच बघणार आहे। हा जिंजीचा किल्ला आहे। याला सेंजी किल्ला असे पण म्हणतात। छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याला भारतातील सर्वात अभेद्य दुर्ग असे संबोधले, तर ब्रिटिशांनी याला पूर्वेचा ट्रॉय अशी उपमा दिली। हा किल्ला 13व्या शतकात चोळ राजवंशांनी बांधला असावा असा अंदाज आहे, परंतु काही इतिहासकारांचे मत आहे की तो विजयनगर साम्राज्याने बांधला। छत्रपती राजाराम महाराजांनी 1689 मध्ये मुघलांविरुद्ध लढण्यासाठी जिंजीला मराठा स्वराज्याची 3री राजधानी बनवले। मुघल सरदार जुल्फिकार खानाने 1690 ते 1698 या काळात सुमारे 8 वर्षे या किल्ल्याला वेढा दिला, परंतु मराठ्यांनी हा किल्ला राखला। अखेर 1698 मध्ये मुघलांनी किल्ला ताब्यात घेतला आणि त्याला नुसरतगड असे नाव दिले। किल्ल्यावर बऱ्यापैकी कन्स्ट्रक्शन दिसत आहे आणि तटबंदी ही व्यवस्थित दिसत आहे। किल्ला खालूनच बघून आता मंदिराकडे निघत आहोत। त्रिचीच्या आसपासचा परिसर आणि इथला परिसर यात बऱ्यापैकी फरक जाणवतो। त्रिचीच्या आसपासच्या परिसरात ना खूप साऱ्या भातशेती होती, तसं इथे भातशेती जास्त दिसत नाहीये। जसं जसं तिरुवन्नामलाई जवळ येत आहे तसं तसं रस्त्याच्या दोन्ही साईडला भरपूर दाट जंगल दिसत आहे। अरुणाचल डोंगर दिसायला लागला आहे।
याच डोंगराच्या पायथ्याशी अरुणाचलेश्वराचं मंदिर आहे, ज्याला अन्नामलायर मंदिर असेही म्हणतात. अरुणाचलेश्वराचं मंदिर भगवान शंकराला समर्पित असून पंचभूत स्थळांपैकी एक आहे, जे अग्नितत्वाचे प्रतीक आहे. येथे भगवान शंकर अरुणाचलेश्वर किंवा अन्नामलायर या नावाने पूजले जातात आणि त्यांची पत्नी पार्वतीला उन्नमलाई अम्मन किंवा अपित कुचंबल म्हणून पूजा केली जाते. हा राजा गोपुरम आहे, इथला सर्वात उंच गोपुरम, जो 217 फूट उंच आहे. मंदिर बंद होण्याची वेळ आली आहे, त्यामुळे आम्ही आधी दर्शन घेतो. गाभाऱ्यापर्यंत रांगेत भरपूर चालावं लागतं, पण दर्शन छान झालं. हे मंदिर 9व्या शतकात चोळ राजवंशांनी बांधले. चोळ, विजयनगर साम्राज्य आणि नायक राजांनी मंदिराला भेटी दिल्या आणि जमीन, गायी, तेल आणि इतर दान दिले. विजयनगरचे राजा कृष्णदेवराय यांनी 1509 ते 1529 दरम्यान राजा गोपुरम बांधण्यास सुरुवात केली, जे नंतर 1572 मध्ये पूर्ण झाले. हे मंदिर 25 एकरवर पसरलेले असून भारतातील सर्वात मोठ्या मंदिरांपैकी एक आहे. यात 4 भव्य गोपुरम आहेत. मंदिरात 1000 खांबांचा मंडप आणि शिवगंगा तलाव यांसारख्या वास्तुशिल्पीय वैशिष्ट्यांचा समावेश आहे, जे द्रविड स्थापत्य शैलीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. अरुणाचल डोंगर हा स्वतः भगवान शंकराचा अवतार मानला जातो. इथे प्रचलित असलेल्या कथेनुसार एकदा भगवान ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वावरून वाद निर्माण झाला. दोघेही स्वतःला सर्वश्रेष्ठ मानत होते. हा वाद सोडवण्यासाठी भगवान शिव एका प्रचंड अग्निस्तंभाच्या रूपात प्रकट झाले. त्यांनी ब्रह्मा आणि विष्णूंना आव्हान दिले की जो कोणी या अग्निस्तंभाचा शेवट म्हणजे वरचा किंवा खालचा भाग शोधेल तो श्रेष्ठ ठरेल. ब्रह्मदेव हंसाच्या रूपात आकाशात उडाले आणि अग्निस्तंभाचा वरचा शेवट शोधण्याचा प्रयत्न केला. अनेक वर्षे उडूनही त्यांना शेवट सापडला नाही. परत येताना त्यांनी खोटे बोलून कळस सापडल्याचा दावा केला. भगवान विष्णू वराहाच्या रूपात पृथ्वीच्या खाली गेले आणि अग्निस्तंभाचा खालचा शेवट शोधण्याचा प्रयत्न केला. अनेक प्रयत्नानंतरही त्यांना यश मिळाले नाही. त्यांनी आपली मर्यादा मान्य केली आणि परत येऊन शिवाची महानता कबूल केली. ब्रह्मदेव खोटं बोलल्यामुळे शिवानी त्यांना शाप दिला की त्यांची स्वतंत्र मंदिरात पूजा होणार नाही. विष्णूंनी सत्य स्वीकारल्यामुळे त्यांचा आदर झाला. यानंतर भक्तांच्या प्रार्थनेला मान देऊन शिवानी या अग्निस्तंभाला अरुणाचल पर्वतात रूपांतरित केले आणि स्वतः लिंग रूपात येथे प्रस्थापित झाले. हेच अरुणाचलेश्वराचं मंदिर. त्याच्या भिंतींवर आणि तांब्याच्या पत्र्यावर चोळ आणि विजयनगर काळातील शिलालेख आढळतात, जे मंदिराच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची साक्ष देतात. या मंदिरात भरपूर संख्येने भाविक येतात, त्यामुळे दर्शनाला 2-3 तास तरी लागतात. जर तुम्हाला जलद गतीने दर्शन हवं असेल तर इथे 50 आणि 100 रुपयाचे पासही मिळतात. त्यात 1-1.5 तासात दर्शन होतं. मंदिर सकाळी 5 ते दुपारी 12:30 आणि दुपारी 3:30 ते रात्री 9:30 पर्यंत खुले असते. दर्शन झालं आहे. आता आम्ही आजच्या मुक्कामासाठी श्री पेरंबदूरला जाणार आहे. इथून श्री पेरंबदूर 150 किलोमीटरवर आहे आणि 3.5 तास लागतात पोहोचायला.
रस्त्यात मस्त पाऊस लागलाय. आजचा आमचा मुक्काम श्री पेरंबदूर येथील फेअरफील्ड बाय मॅरियटला असणार आहे. आज आता आराम करणार आहे. उद्या सकाळी उठून कांचीपुरमला जायचं आहे. इथून कांचीपुरम एक 30 किलोमीटरवर आहे. या सिरीजचा पुढचा व्हिडिओ हा कांचीपुरमवर असणार आहे, त्यामुळे नक्की पुढचा व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर कॉमेंट करून मला नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा. Thank you for watching. Bye.